ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केलाय। डांगेंनी 2 मुलांसह भाजपात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडलेला आहे। एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्त्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील, ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर, परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। साहेब, आजचा हा दिवस आहे, हा दिवसाची वाट गेली 8000 दिवस बघतोय सर। 8000 दिवसात एकही दिवस असा नसेल की या दिवसाची कधी आठवण आली, एक मिनिट भर का होईना आठवण आल्याशिवाय राहिली नाही साहेब। पण आजचा हा जो दिवस आहे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस आहे। तो दिवस फक्त आणि फक्त साहेब तुमच्यामुळे आज हे आम्हाला बघायला मिळालं। आजचा दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे। पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली। अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण? त्यांनी जे 3-4 नावं सांगितली त्यात प्रमोदजींचं नाव होतं। आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजींच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या चळवळाला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।